ही मालगाडी येते समोरून आता माझ्या, आणि ही मालगाडी अशी येऊन इथे रेल्वे क्रॉसिंग आहे, त्या रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे जाईल. मालगाडी येते म्हणून ही ट्रॅफिक थांबली गेलेली आहे. ही पाहिजे समोर मी जे म्हणतोय, पण छोटीच आहे राव ही फार. अच्छा, एकच इंजेक्शन आहे. त्याने ड्रायव्हरने हात केलेला पाहिलात का? छोटी मालगाडी आहे फार, अगदी तो पाहतो. रस्त्याचा नुकताच रिपेअरिंग झालं असेल. किती चकाचक दिसतोय रस्ता पहा. अगदी नुकतंच मेंटेनन्स झाला असेल कदाचित. या रस्त्यावर अशी वाहतूक असते. आता सगळेच रस्ते असे असतात म्हणा, त्यामुळे आज चांगला झाला असं काही ह्यात काही विशेष नाही आहे. हा सायकल ट्रॅक आहे, जो मी ह्या सायकल ट्रॅकवरनं चालतो आहे, आणि अजून बराच दुरून मी चालत आलेलो आहे. सिंगल फॅमिली रेसिडेन्शियल लॉट फॉर सेल ऑर विल बिल्ड टू सूट, नॉर्थ प्लेनफील्ड हायस्कूल डिस्ट्रिक्ट. हे रस्त्याचं सारखं कार दाखवण्याचं कारण हे खरंच मक्खन जैसे रोड रस्ते आहेत पहा. पूर्ण रस्ता असा अगदी स्वच्छ तर राहिले बाजूलाच, पण डागडुजी केली म्हणा किंवा नवीन केला म्हणा, मेंटेनन्स केला आहे. दिसायलाच कसं दिसतंय, आणि मग चालवताना तर किती मजा येत असेल ह्याच्यावर. बऱ्याच वेळानंतर एक सायकलवाला दिसला आहे, त्यानंतर एक रनिंग करणारा एक दिसतोय. त्याच्याशिवाय असं कुठली रहदारी नाही आहे. हा पहा चाललेला गेलेला आहे. 11 एकर 11.48 एकरचा प्लॉट अवेलेबल आहे बघा. कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी बघा, विचार करायला हरकत नाही. तर 11 एकर म्हणजे किती मला माहिती नाही. हे जर नजरेत दिसत असेल तेवढाच. त्याच्या पुढे काहीतरी एक इमारत आहे, आणि मी ह्या रस्त्याने असं चालत आलो मॉर्निंग वॉक घेत. ती जी इमारत दिसते त्याच्यावर मला वाचता आलं चिल्ड्रन्स कम्युनिटी यार्ड म्हणून लिहिलेलं आहे. आणि हा जो रस्ता मी आत्ता पॅरलर चाललो आहे तो 248 ॲव्हेन्यू आहे. आणि मी असा हा जो माझ्या डाव्या बाजूचा रस्ता आहे तो 248 ॲव्हेन्यू आहे. आणि इकडे रेसिडेन्शियल आहे, म्हणजे ज्याला आपण इकडे नेबरहूड म्हणतात. हे नुकतंच मेंटेनन्स केलेलं आहे म्हणून एवढं चकाचक दिसत असावं. ही थोडीफार वर्दळ दिसते, रहदारी दिसते, गाड्या दिसत आहेत. ह्याचं कारण हे सर्व लोक ऑफिसला चालणाऱ्यांची असेल. हा पहा, मी जो नितळ रस्ता म्हणतोय तो असा आहे. आणि हा पूर्ण नितळ रस्ता, स्वच्छ, क्लीन, चकाचक काही म्हणायचं असेल ते म्हणा, असा प्रत्यक्षात आहे. आणि दुसरं इकडे भीती वाटत नाही असं फिरताना. ॲब्सोल्युटली थोडीफार भीतीची शक्यता वाटत नाही. भीती वाटण्याचं कारणच नाही आहे, बऱ्यापैकी सेफ आहे. त्यामुळे मी किती लांब जरी गेलो तरी मला काही तसं प्रॉब्लेम वाटत नाही. मी आत्ता घरापासून इनफॅक्ट बराच दूर असेल, मोर दॅन 3 किलोमीटरपेक्षा कदाचित जास्त असेल. आणि मी अजून थोडं पुढे चाललेलो आहे, कारण जनरली रेग्युलर मी अर्धा किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, हे पक्षी जसे पाण्याच्या काठी दिसतात, म्हणजे हे पोहतात सुद्धा आणि हे उडतात सुद्धा. आपल्या बदकासारखे आहेत साधारण. केवळ एकदा मी आत्ता गेली 2 महिने मॉर्निंग वॉक करतो आहे आणि दूरपर्यंत जातो आहे, जेणेकरून तुम्हाला निदान स्टेटसवर दाखव. केवळ एकदाच मी चुकल्यासारखं झालो होतो.
आणि चुकलं होतं त्याचं कारण असं नंतर मला कळलं की मला थोडंफार गुगल कळतं, पण मी जो गुगल लावला होता तो गुगल पाहिला आणि म्हटलं गुगलच्या हिशोबाने चालत होतो मी. पण खरं सांगू का, तो गुगल व्यवस्थित होता, गुगलची चूक नव्हती. मी गुगल लावला तो कारचा जो पाहत होतो तो कारनी किती जाईल इथपर्यंत, आणि मी पायी चालत होतो. त्यामुळे कारचा आणि पायी चालण्यामध्ये अंतरात वेळात फरक पडतो ना गाड्यांनो, त्यामुळे मला चुकल्यासारखं झालं होतं. मान्य करतो मी नक्की की मी चुकल्यासारखं झालं होतं. पण जेव्हा मला कळलं की तो पायी चालण्याचा गुगल वेगळा आणि कारचा गुगल वेगळा, मी घरी व्यवस्थित पोहोचलो. आमच्या घराजवळचं नेबरहूड आणि हे नेबरहूड पहा, हे किती फरक आहे ते. इकडे मी जसं म्हटलं की आमच्या घरापासून मी फार दूरवर आलेलो आहे मॉर्निंग वॉकसाठी, आणि किती सुंदर दिसतंय, छान दिसतंय. जर दिसताना तेवढं सुंदर दिसत असेल तर चालताना किती मजा येत असेल. कुठेही नजर टाकलं तर हिरवंगार लखलखीत. खरंच हिरवंगार आहे. हे पूर्णतः नवीन आहे माझ्यासाठी, आणि अर्थात तुमच्यासाठी सुद्धा. इकडे मी आलेलो नाही आहे. हे नेबरहूड वेगळं आहे आमच्यापेक्षा. 248 ॲव्हेन्यूचं नेबरहूड आहे कदाचित, म्हणजे बोर्डवरनं तर दिसतंय प्रायरी ग्रो. तसंच इकडे सुद्धा आहे. इकडे मी पहिल्यांदाच येतोय. आता पुढे गेलं की हा सायकल ट्रॅक संपणार आहे. इकडे नेबरहूड आहे आणि समोर मला एक स्टेडियम दिसतंय. त्या स्टेडियमपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूयात आता. आणि हे आड वाटेला घर जर वाटत असेल तर घर नाही आहे, हे चर्च असावं. हां, चर्चच आहे. त्याच्या कडेला थोडीफार शेती आहे पहा, आणि ते चर्चच आहे. क्रॉस आहे वर, म्हणजे चर्चच आहे नक्की. आता इथे रस्ता संपलेला आहे म्हणून मला थोडं मोठ्या रस्त्याने जावं लागेल. ही छोटीशी शेती आहे पहा, अगदी छोटी आहे, म्हणजे आपला छोटा मळा असल्यासारखा आहे. आणि हा हायवेने मी चालतो आहे. हे समोर माझ्या स्टेडियम दिसतं आहे, आणि मी जसं म्हटलं तेव्हा ते चर्च मागे टाकलेलं आहे मी आता. पुढे मोस्ट प्रॉबेबली मी त्या सिग्नलपर्यंत जायला आणि रिटर्न होईल. इकडे परत 9.74 प्लस मायनस एकरची जमीन विकायला आहे. आणि इकडे पुढे स्टेडियम आहे. स्टेडियम कुठलं आहे ते मला माहिती नाही आहे, मी पुढे जाऊन पाहू पाहीन. आणि असा मागून असा चालत आलेलो आहे. 248 रोड सोडलेला आहे मी. आता मी दिसलो हा रस्त्याचं नाव काय किंवा नंबर किती आहे मला माहिती नाही आहे. आता पुन्हा मागे संपलेली प्रायव्हेट सायकलचा ट्रॅक इथपासून परत सुरू होतो आहे. म्हणजे आता मी सफर इकडून चालू शकतो आहे. आणि हे इकडे जे स्टेडियम आहे त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे. हे जे दिसतं आपल्याला हे टायगर्स बेसबॉलचं स्टेडियम आहे. आणि या स्टेडियमचं नाव काय ते मला मध्यावर गेल्यानंतर कळेल साधारण. पण स्टेडियमचा परिसर पहा किती मोठा आहे. आणि दुसरं असं की प्लेनफील्ड नॉर्थ 4A स्टेट चॅम्पियन्स, प्लेनफील्ड नॉर्थ, टायगर, बेसबॉल, असे काय काय बॅनर्स लावलेले तिथे. पक्ष्यांच्या दाना पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाहिजे. फारच प्रचंड स्टेडियम. बराच वेळ झालं मी चालतो आहे तरी संपेल, म्हणजे मध्यापर्यंत येईना मी अजून. मला आणखी परत दुसरा व्हिडिओ करावा लागेल.
मी बऱ्याचदा व्हिडिओ म्हणतोय, व्हिडिओ नाही, दुसरी क्लिप करावं लागेल, कारण मी आत्ता हे जे सर्व करतोय ते फक्त छोट्या छोट्या क्लिप्स स्टेटसवर टाकण्यासाठी करतोय. आणि माझे व्हिडिओ 8-10 मिनटाचे व्हिडिओ वेगळे यूट्यूबवर असतातच, तर तुम्ही पाहत जावा. ते करतो छोटासा प्रयत्न, झाला चांगला तर झाला, नाही झाला तर नाही झाला, आपल्याला काय त्याचं. लाईफ लाँग एक्सपिरियन्स तर मिळतो आहे, हेच आपल्यासाठी खूप आहे, हो की नाही. चला तर मग. फारच मोठं स्टेडियम आहे हे. बऱ्याच वेळ मी इथलं क्लिप बनवतो आहे, तरी संपेना. आणि मी हे चालतच राहिलेलं आहे, तरी काही संपेना. आणि त्या स्टेडियमच्या समोर असं पटांगण आहे बऱ्यापैकी, आणि ह्या पटांगणाच्या समोर हे स्टेडियम. दररोज मी हार्डली 8-10 किलोमीटर चालतो, तरी मला थकल्यासारखं होत नाही. याचं कारण असं की हे या अशा प्रसन्न वातावरणात किती थकल्यासारखं होईल. अर्थात ठीक आहे, माझं 68व्या वर्षीसुद्धा मी 8-10 किलोमीटर चालतो आहे, पण खरंच थकल्यासारखं होत नाही आहे. मी आमच्या घरापासून फारच दूर आलेलो आहे. आणि हे स्टेडियम आता प्लेनफील्ड नॉर्थ स्टेडियम दिसतं आहे मला इथे. प्लेनफील्ड नॉर्थ टायगर्स, हां बरोबर आहे. होम ऑफ द टायगर्स, प्लेनफील्ड नॉर्थ. मी आत्ता तुम्हाला नाव पूर्ण बरोबर सांगू शकलो. हे वाचून दाखवतो आहे मी तुम्हाला, समोर लिहिलेलं दिसतं आहे. खरं तर हा इतका सुंदर परिसर आहे, ह्याच्यावर 8-10 मिनिटाचा व्हिडिओसुद्धा होऊ शकला असता, पण मी आता तो करत नाही. मी फक्त ह्या छोट्या क्लिप्सच काढतो आहे. आणि हे पहा, जे म्हणतो आहे ना मी तुम्हाला, ते हे स्टेडियम आहे. आणि जे सूर्योदय पाहायला आलो होतो, म्हणतोय सूर्य इतका वर आलेला आहे आणि पूर्ण ढगात आहे. त्यामुळे मी जे ठरवून सूर्योदय पाहण्यासाठी आलो होतो, तो काय दिसणार नाहीच आहे. म्हणजे इनफॅक्ट अशा ढगांमागे लपलेलं आहे. हे प्लेनफील्ड नॉर्थ हायस्कूल. 6:49 झालेले आहेत पहा.